सो गाईज फायनली ट्यूबलाईट बसलेले आपल्या घरात आणि उजेड एकदम. सो तुम्हाला क्लिअरिटीवरून कळलं सर की एकदम भारी प्रकाश पडत आहे. आज गौरवनी हाफ डे घेतला आहे आणि आता त्याचं काम खतम होईल. 2:30 वाजले ना, तर लाईट बसवलेले आहे आणि बघा खरं किती फरक पडतोय. आणि ब्लॉग पण असा क्लिअर दिसणार आता तुम्हाला. असं होणार नाही आता की ब्लर ब्लॉग दिसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आई येत आहे. तर जसं की लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होतं, हॉस्पिटल ब्लॉगमध्ये, की आम्हाला 26 तारखेला ॲडमिट पण व्हायची वेळ येऊ शकते. सो बघू आता काय होतं ते. आणि त्यासाठी मग आईला आज आम्ही बोलवलं आहे. ती पॅसेंजरनी येणार आहे आणि गौरवने आज हाफ डे घेतला आहे. कारण गौरवला थोडं काम आहे, दळण वगैरे आणायचं. काल गेला होता तो दळण घ्यायला चक्कीवर, पण काय झालं की चक्क्या बंद होत्या सगळ्या. म्हणून मग आज भाजीचं दळण हे सगळे कामं करायचे. आणि हे ट्यूबलाईटचं पण काम होतं, त्याचे झालं महत्त्वाचं. 2-3 दिवस झाले आणून ठेवलेले होते पण लावायचेच होते. आणि ट्यूबलाईट लावण्याचं रिझन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिअरिटी. कारण खरं तर आयफोन यूज करूनही ब्लॉग क्लिअर नाही येत होते. त्याचं कारण आहे लाईट खूप डिम होते. म्हणजे छोटे बल्ब, म्हणजे ते बल्ब काही काम नव्हते करत म्हणून. आणि ते काका आलेले आहे, त्यांनी आता लाईट फिक्स करून दिला. एक बेडरूमचा गेला आहे, तर हॉलचा करत आहे. A few inches later. तो फायनली गाईज आता तुम्हाला माझ्या चेहऱ्याचे डाग जास्त दिसेल. कारण आता प्रकाश पडला आहे घरात. आणि गौरवचं ऑफिस झालं आहे. गौरवने हाफ डे घेतला होता म्हणून सांगितलं होतं ना. सो तर त्याला म्हटलं तर इकडे थोडं डर्ट सांडलेली आहे थोडीफार, ती क्लीन करून घे. सोफा मग मागे केला की केला. आणि लाईट बसवलं तर खरंच खूप फरक पडत आहे. आपल्याला चॅनलवर सगळे क्लिअर व्हिडिओ दिसेल. याचा अंदाजा आम्ही घेतला की यार आपले व्हिडिओ एवढे का ब्लर दिसत आहे, एवढे का असे दिसत आहे डिम. तर त्याच्यावरून कळलं की यार लाईट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लाईट डायरेक्शन असेल ना तर तुमचा आयफोन पण काम करतो. सो त्यामुळे किती मागाचा आयफोन असेल तर काम करत नाही. सो म्हणून मग नीमवूडपासनं बनला आहे ना, म्हणून हलका आहे तो. म्हणजे कीड नाही लागत त्याला नीमवूडला. आम्ही जो सोफा घेतलाय तो नीमवूडचा आहे म्हणूनच एवढा हलका आहे. आणि त्याला कीटक नाही लागत, किडे वगैरे. आता तुम्हाला हा जरा डीम दिसत असेल सोफा, कारण लाईटचा प्रकाश जास्त झाला आहे. आता 2 लाईट लावले तर जास्त चांगलं दिसत. हो यार बघ आता दिसते ब्लॉग. सो गाईज आताच दिवेबत्ती वगैरे झाली छान मस्त आणि एकदम प्रसन्न वाटत आहे. आता लाईटमुळे पण छान व्हिडिओ शूट करता येत आहे. आणि गौरव गेला दळण आणायला. सोबतच आता पॅसेंजरसुद्धा येईल. 7 वाजले आहेत, तर 7:30 वाजेपर्यंत येऊन जाईल आई. सो आईला घ्यायला पण जाणार. आणि मला असं वाटते की प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यामध्ये फक्त आई चोर ओटीचे जे ओटी भरायला आली होती तेव्हा 2 दिवस थांबली होती. आणि त्याच्यानंतर आता येत आहे नागपूरला. सो पूर्ण 9 महिने कोणालाच थांबायची गरज नाही पडली माझ्याकडे. आणि तिला पण ती पण आधीमध्ये येतो बोलली, पण ॲक्च्युली तिचं पण पॉसिबल नाही झालं. तर मीच तिला नाही म्हटलं, कारण शेतीचे कामं वगैरे असतात. सो आता फायनली शेतीचे कामं थोडे कमी झाले म्हणून मग तिला म्हटलं आता ये, कारण आता डिलिव्हरीसाठी कधी जायचं काम पडू शकते. सो तर ती आज येत आहे. आणि गौरव तिला घ्यायला गेला आहे. तिला भरपूर काही सामान सांगितलं, माहिती नाही आता बाईकवर व्यवस्थित आणता येते की नाही. तर काय आता त्याला म्हटलं जर समजा सामान जास्त असेल तर ऑटो कर, तिला ऑटोमध्ये बसव या तर कॅबमध्ये बसव आणि तू बाईकने येऊन जा. सॉरी हां गाईज, कॉपीराईट येतो. तर म्हणून मग असं आहे सीन. आता बघू आता काय होतं तर. आणि
आता मी थोडं स्वयंपाकाची तयारी करते. तसं तर आई बोलली की आज म्हणजे ॲक्च्युली गौरवला आता खूप दिवस झाले घरी गेला नाही, तर म्हणजे गावाला गेलो नाही आम्ही, तर नॉनव्हेज वगैरे खाणं जरा बंदच होतं. आम्ही तसं इकडे आणत नाही आणि बनवत पण नाही. तर आईने आज ॲक्च्युली गावाकडे कळ म्हणून करत असते, जे पोळ्याच्या नंतर नॉनव्हेज बनवतात. सो तर तिने आज सगळ्यांसाठी नॉनव्हेज बनवलं होतं यायच्या आधी. तर गौरवसाठी सुद्धा टिफिन घेऊन येत आहे भाजीचा. तर ती बोलली की घेऊन येतो, म्हणून तिला म्हटलं नको आणू, कारण काय एवढ्या दुरून आणते. पण तरी ती बोलली आणतो. तर तू जास्त काही करत बसू नको, फक्त आल्यावर मी करतो सगळं. पण तरी पण मी म्हटलं आता तिला यायला उशीरच होईल, कारण ट्रॅफिकमध्ये आता किती वेळ लागते किती नाही. सो तोपर्यंत हळूहळू आता मी थोडा भात आणि चपात्याचं करून घेते, कणिक वगैरे मळून ठेवते. आणि गौरव गेला दळण आणायला, तर आता पहिले दळण घेऊन येईल तो आणि मग जाईल स्टेशनला. तर बघू आता काय होतं. तर मी तोपर्यंत आता माझं भाताचं लावून देते आणि चपात्यासाठी कणिक मळून घेते. सो तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता एवढ्यात कुठलाही ब्लॉग असा असू शकते की इन्स्टंट आम्हाला हॉस्पिटल जायची गरज पडू शकते. सो रेग्युलर ब्लॉग येत राहील. मी आई आल्यावरचा ब्लॉग शूट कंटिन्यू करणार. आता तोपर्यंत मी माझे कामं करून घेते आणि माझा थोडा फेस इग्नोर करा. आता लाईट डायरेक्शन जास्त असल्यामुळे माझा फेस थोडा घाण दिसत आहे, थोडा जास्त झालेला आहे, मला माहिती आहे. सो तुमच्या आधी मीच म्हणते की हो माझा खराब झालेला आहे चेहरा. आता या प्रेग्नेन्सीच्या कारणामुळे झालेला आहे आणि ते तर होणारच होतं, ऑब्व्हियस आहे. आपण कितीतरी काळजी घेतली तरी ते तर होणारच. सो चलो बोलते मी पुढे थोड्या वेळात. तुम्ही तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा. याच्यात ठेवून दे का पण एकदम भाजी चांगली आहे. हे बघा फालतू. आणि आईची भाजी आटून दिली का पूर्ण पाणी? नाही ना, बंद केली मी. चालू तुमचं. तर आईसाठी पाटोळीची भाजी बनवली आहे आणि आईने आज मस्त झणझणीत, छान आहे ना मटन. हां. आणि चला पोळ्या भात सगळं झालेलं, आता मस्त जेवण करू. आईने खूप सारं सामान आणलं. माझा अवतार थोडा ठीक नाही, मी झोपलेली होती. तर काय काय आणलं ते मी उद्या दाखवणार, कारण आता सध्याच ते बघा घरचा कढीपत्ता. आता जेवणाची तयारी चालू आहे आमची मस्तपैकी. ते वरती वाटी ठेवले बघ, त्याच्यामध्ये पूर्ण कट करून ठेवले. पण इकडे ट्यूबलाईट लागलेला आहे म्हणून फुल एक नंबर क्लिअर दिसत आहेत. म्हणजे आता आतापर्यंत पूर्ण ब्लर दिसत होते आमचे व्हिडिओज. ते म्हटलं आयफोनची क्लिअरिटीचं काम कोण नाही करून राहिले यार. आता ये है उसकी बात. आणि एक लाईट चार्जर अजून लावून देतो मी. ये बात. The next day. गुड मॉर्निंग गाईज. सो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. पहिलं मला लाईट लावू द्या. हां, आता चक्क प्रकाश पडत आहे. तर आज तर डॉक्टरकडे जायचं नाही, 26 तारखेला जायचं आहे. माझं थोडं होट लाल आलं. काय देऊ? देताय ना मी. आंघोळ कर ना तू तोपर्यंत. हो कर. गुलाबी दिसत आहे. मी पान खाल्लं आहे आणि गौरव गेला आंघोळीला. गौरवचं ऑफिस आहे. हो, 1 मिनिट. आई तूप काढत आहे. हां, काहीच नाही, घुमवलं आहे का तू त्यानं? सो इकडे आता तूप काढणं सुरू आहे. वरच आलं ना वेगळं. हे बा म्हटलं ना मी तूप बनते. बघ गौरव निघालं. दे मी काढून. बघा यांची महाशय यांची आंघोळ झाली सकाळी. 5 दिवस झाले सर आंघोळ नसेल गेली. पॅन्ट वगैरे तो नको घालू. पॅन्ट धुवायला टाक. तू घाल तो पॅन्ट धुवायला टाक आधी. जर्मनची गंजी नाही, कढईमध्येच ठेवणं. मग नाही तर जर्मनचीच पाहिजे का? मग स्टीलचेच आहे ना हे. स्टीलचेच आहे ना हे. मग मोठे पाहिजे का? मोठी पाहिजे तुला? मजा वाटत होती ना. हो, झाली आपली चार्जर. हे पुट्टी काही सांगते. आपली आंघोळ झाली आणि तिकडे तूप काढणं चालू आहे. आम्ही जे साय जमा करत होतो, जे दूध लावलं होतं आम्ही, त्याची साय जे जमा करत होतो आणि त्याचं आम्ही तूप काढणं चालू आहे प्रोसेस. ते आल्यावरच, आई आल्यावरच काढणार होती, पण अजूनपर्यंत ते आम्हाला जमलं नाही म्हणून. आणि इकडं आपला
ट्यूबलाईट लागला म्हणून ब्लॉग असे झरझर क्लिअर येऊन राहिले मस्तपैकी. तर उद्याची धगधग आहे. उद्या 26 तारीख आहे आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका काहीच. सो चला, कालच आई आले आणि थोडेफार कामं होते ते केले. आणि इकडे आता माझी आंघोळ झाली, आता ते करायला आंघोळ. चला मग बोलतो तुमच्यासोबत मी फ्री झाल्यावर. तर काहीच आईने तूप काढून दिलं आताच, म्हणजे बनवून दिलं. मी बनवतो म्हटलं पण बनवायला वेळच नाही मिळाला आणि तसंच राहिलं. तर बऱ्यापैकी निघालं, म्हणजे किती निघालं, अर्धा किलो तूप निघालं. जवळजवळ 400 रुपयाचं तूप काढलं मी दुधातून. कारण आम्ही रोज थोडी थोडी साय जमा करत होते त्यावरची. आणि असं करून आईने पण आणलं घरून तूप. आईने बरंच काही सामान आणलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतेच. घरचं तूप तर एकदम प्युअर सेंटेड तूप राहते, जे की मी तुम्हाला सगळं आंघोळ झाल्याच्या नंतर दाखवते. कारण आता सध्या तरी आमचे कामं व्हायचे, कामं वगैरे करून घेते. सायवाची आंघोळ झाली आहे, ऑफिस करायचं आहे. आज ऑफिस आहे, उद्या सुट्टी आहे. तर उद्या आहे चेकअप. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माहितीच पडेल की नक्की बघा, धगधग होऊन राहिलेली आहे. कारण आता नेक्स्ट येणारा जो ब्लॉग राहणार यानंतरचा तो सोनोग्राफी ब्लॉग. आणि ती सोनोग्राफी लास्ट सोनोग्राफी असेल या प्रेग्नेन्सीमधली, लास्ट 10 एकदम फायनल. देन मग नंतर आमचा डिसिजन बघू आता काय होतं तर. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, आई आलेली आहे. आता आईला बोलवावं लागेल, कारण कधी पण आता डिलिव्हरीचं काम करू शकते. आणि माझं जे लिप आहे ते ऑरेंज दिसत आहे. कारण आईने मला असं म्हणतात की पान घालल्याने गरम असते, तर त्यांनी कॉन्ट्रॅक्शन्सला वगैरे मदत होते. सो म्हणून आईने मला पान दिलं होतं थोडा वेळ आधी खायला. आणि माझी तर स्किनची वाट लागलेली आहे गरम गरम खाऊन. पण ठीक आहे, आता काही हरकत नाही. पपई वगैरे तर खाऊ ते सगळं त्याच्याचमुळे मला फेसवर पूर्ण असं होऊन राहिलं आहे. पण ठीक आहे, आता डिलिव्हरी वगैरे होतपर्यंत तर मॅनेज करावंच लागेल. तर म्हणतात तर त्याच्या मागे काही सायंटिफिक रिझन असेल, कारण गरम गोष्ट खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरीसाठी हेल्प होते म्हणते. बघू आता वेळेच्या हातात आहे की काय होतं. तर सीझर नॉर्मल, बस मी तर देवाला प्रे करते की नॉर्मल हो. आणि आता धगधग पण खूप होत आहे की काय होईल. तर इकडे बघा यांच्या गोष्टी सुरू आहे. नाही आपलं माठातलं हे बघा इकडे. बघ कसं खवाळ, एकदम रवाड येऊन राहिलाय. नाही घरचं पण मस्त तूप आहे, एक नंबर. तुम्हाला दाखवते मी. अरे ते हे आणलंय आणि श्रीखंड आणलेला आहे. खोल नाही, हे बघा एवढं छान, एकदम प्युअर तूप आहे. हे घरच्या गाईचं तूप आहे जे आईने आणलंय. आणि हे आता नाही, यातला पूर्ण ते मळ वर येते. हा नाही ते ऑटोमॅटिकच बनते. हे जे आहे ना, हे रवाड ते तूप राहते. लागण खालून नाही, जाड थोडी आहे भांड, पतलं. कोरडं नाही झालं ना, ओलसर आहे ना, ऑइली. तूप नाही निघत म्हणे मला म्हणते काही तू सांगते म्हणते तूप नाही निघत काही तरी. हा मग विश्वास झाला की नाही आता तूप निघाल. आणि घरून आईने तीळ आणले होते, तर आता तिळाचे लाडू बनणार आज मस्तपैकी. भाजून घेतले, दाखवलं जातं. आता मी पाणी जास्त टाकतो ना, मग बरोबर आहे. लई लोभ राहते त्यांना, खूप लोभी राहतात. तर पाणी वाढवण ना, आपल्यालाच दूध खराब भेटन. सांगायचं नाही, शहरातले लोक थोडस पातळ राहतात, थोडस पाणी टाकत जा बा म्हणा. पाणी पिलं थंडीचं. तर तू छान भाजून घेतलेले आहे. आता गुळाचे लाडू पण, याचे तिळाचे लाडू पण बनवणार आहे. राहू दे ना, मी करते ते.
सो काहीच इकडे तूप निघालेलं आहे आणि हे बघा पिवळं पिवळं निघालेलं आहे. हे पूर्ण तूपच आहे ना आता. म्हणजे हे 1 किलोचं असेल जवळजवळ. थोडंसंच होतं, एकदम थोडंसं होतं. एका किलोचा आणि 1 पाव तुपाने हे कटोरी नाही. किती रुपये किलो आहे तूप? 700 रुपये किलो. बापरे, इथं तर महाग असेल नागपुरात. शहरात खेड्यात हा एवढ्यात तूप नव्हतं गड्या. मी म्हटलं आता थांबूनच जातो, डब्बाच भरू देतो म्हटलं. डबा भरू दिला, तूप निघालं तेवढं मोठं मस्त सही एकदम. तर काहीच थोडा वेळ झाला छान फ्रेश वगैरे झालो. आता सायंकाळची वेळ आहे, दिवेबत्ती वगैरे झाली आणि आईने आज खूप हेल्प केली कामामध्ये. ती आलीच त्यासाठी, कारण तिला असं वाटलं की आता जेवढा वेळ आहे तेवढा वेळ हे बघा कसं मूवमेंट करते. आणि खरंच आज खूप त्रास होऊन राहिला होता मला, अचानक माहिती नाही खूप जास्त त्रास व्हायला लागला होता आणि माहिती नाही काय रिझन आहे. तर बघू आता उद्याला तर हॉस्पिटलला जायचं आहे, जे की नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच काय आहे तर. आणि आज आता आई आणि गौरव गेले बाहेर, कारण आज सोमवार बाजार असतो आणि भाजीचं पण आणायचं असतं. गौरवला गाडीवर तेवढं भाजीचं आणता येणार नाही म्हटलं, पिशव्या वगैरे घेऊन मग आईला सोबत पाठवलं. तर दोघं गेले भाजीचं आणायला. आणि आता मी थोडं रेस्ट करत होती, कारण म्हटलं आईने सांगितलं होतं की काहीच करू नको, कारण एका जागेवर बसून राहा. आणि म्हणून कारण मला सकाळपासून खूप त्रास होऊन राहिलेला आहे. सो म्हणून मी बसलेली होती. आता थोडं शॉर्ट वगैरे एडिटिंग करत होती, कारण मिनी ब्लॉग पण खूप लेट होत आहे चॅनलवर. आणि त्याचसोबत आता कसं सगळे मागे पुढे होईल, कारण होऊ शकतं कधीही हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट व्हायची वेळ येऊ शकते आणि मला कदाचित वेळ मिळणार नाही, किंवा गौरवला पण ब्लॉग एडिट करायला वेळ मिळणार नाही. पण सगळे ब्लॉग येणार आहे गाईज. सो 1 बाय 1 बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो हे तोपर्यंत आता भाजीचं वगैरे घेऊन येतील, आले की मग मी ब्लॉग कंटिन्यू करते आजचा. आणि बघू आता काय काय आणतात. तर मी तसं लिस्ट बनवून दिली की काय काय आणायचं आहे, कारण विसरले नाही पाहिजे म्हणून. आणि तो बाजार एवढा मोठा असतो ना की तिथे गेलं की कन्फ्यूज जातं, पण दिसतं भरपूर गोष्टी, तर मग बरोबर आणेल गौरव. त्याला सांगितलं की जे आणायचं ते सगळं सांगितलं आहे सामान. सो आई गेलेली आहे सोबत, तर ऑब्वियस आहे आई व्यवस्थित आणलं सगळं. आईला माझ्यापेक्षा जास्त कळतं, त्यामुळे आई व्यवस्थित भाजीचं वगैरे घेऊन येईल आता. आणि कसं गाडीवर तेवढं एकट्याला आणता पण नाही येत, म्हणून मग तिला म्हटलं जा. तर उद्या आहे गौरवला सुट्टी. सो बघू आता उद्या हॉस्पिटलमध्ये काय होतं काय नाही, तर ते तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. सो सगळे व्लॉग बघा 1 बाय 1, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेट्स कळत राहणार. आणि माझा फेस खूप जास्त घाण दिसतो आहे, जसं की मी सकाळी रिझन सांगितलं माझ्या फेसचं, की खूप जास्त गरम खाणं होऊन राहिलं आहे आता आणि फेस वाट लागलेली आहे. त्याचसोबत दुखणं पण खूप वाढलेलं आहे. आता लाईट लावलं तर बघा किती क्लिअरिटी येते, ब्लॉग पण छान क्लिअर येतो. तर आता मी त्यांचा वेट करते दोघांचं. त्यांना जवळपास अर्धा तास तरी लागेलच, कारण बाजार एवढा मोठा असतो तो की उशीरच होतो आणि गर्दी पण खूप असते. आई बोलली की स्वयंपाकावर काहीच करू नको, तू बस आल्यावर करू ते. मी काहीच करायला घेतलं नाही, कारण त्रास पण तसाच होत आहे मला, जो उभं पण व्हायची इच्छा नाही होत आहे आणि असं होऊन राहिलेलं आहे. तर बघू आता काय होतं, तर डॉक्टर काय बोलणार. तर डेट पण जवळ आलेली आहे. होपसो सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. देवाला प्रे करते, तुमचे ब्लेसिंग्स आणि प्रेम सोबत असू द्या, बस सगळं व्यवस्थित हो. स्वामींना तेच एक प्रे करताय, काही हो, मुलगा हो मुलगी हो, पण ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बस. सो ते आले की मग मी ब्लॉग शूट करते. काहीच आता थोडं रेस्ट करते, कारण मलाच थोडं बरं नाही वाटत आहे. बोलते मग पुढे. बसलं एक नंबर परफेक्ट काम, एकदम बेस्ट केलं आहे. आता कुकरसाठी 2 पॉट पाहिजे होते मला वरण भातासाठी, आणि एकदम बेस्ट कुकरसाठी पॉट आणलेले आहे. म्हणजे का कुत्र्यावाल्याने मला पाहून राहिलं, कुत्री ती सांगून राहिली ती कॅमेरा. दोघं पण डिस्कशन करतो, तू बघून त्यांचं कॅप्चर झालेलं आहे कॅमेऱ्यामध्ये. पण एक नाही पाहिजे ना आपल्याला, 2ही याचं काम आहे.
लागतच नाही. तर रिटर्न घेईन म्हणे तो. मग ठीक आहे ना, पण जरा थोडीशी फ्लॅट आणा लागेल मग आपल्याला. One eternity later. तर घ्यायला आलो तो. हा वाला ब्रँड एक बेस्ट आहे वाटते. रेकॉर्ड आहे 60 इयर्स ऑफ एक्सपर्टाईज आहे याच्यात. तर बघू आता काय म्हणते, तर फायनल करून टाकतो आणि घेऊन टाकतो आपण. ते हॅवेल्स पण बघितला होता हा, पण हे काही कामाचे नाही आहे ब्रँड. आता पाऊस येऊन गेला मस्तपैकी झंझण, गाडी आपली ओली झाली आहे. अंदर है. वाल बंद करवाना पड़ेगा आपको. और यहाँ से ये बंद हो जाता है ना. होता है. बंद है अभी. बंद हो गया अभी. बंद हो गया. ठीक है. बंद है, चालू करना. अच्छा हाँ वही चाहिए थी. चालू झाला आहे. अरे पाइप रिकॉल के रहे थे कि वो. अच्छे ब्रांड के ओरिएंट के. अच्छा तो रिकॉर्ड के देना चाहिए था उन्होंने. याच्यावरच राहते ना. स्टूल है खड़े होने के लिए. स्टूल है, स्टूल देना. गीजर आहे आमचे. फर्स्ट लुक याचा 1,52,000 रुपये त्याने घेतले. मला ते 52,000 रुपये अर्धे अर्धे मी करते करून द्यायचे मला. यावेळेस कोणी करून इंस्टाग्राम में डालना है. हाँ इंस्टाग्राम में डालना नहीं, यूट्यूब चैनल है हमारा. इंस्टाग्राम से भी बड़ा है यूट्यूब चैनल है. हम पूरा रिव्यू दे देंगे. वो चलाना है आप कर रहे हैं इसमें. हाँ नहीं ब्लॉग बनाते हैं. ब्लॉग बनाते हैं चैनल यूट्यूब पे. हाँ सही. कितना इनकम है महीने का. अभी तो शुरू होने का इनकम. अभी तो क्राइटेरिया कंप्लीट होने का बस 500 वॉच टाइम बाकी है. कितने साल से कर रहे. ये हो गया तो 1.5 साल हो गया हमारे को. टफ है रहता बहुत. मतलब कंटिन्यू. सबसे पहले पैसा यूट्यूब से. फेसबुक मोनेटाइज हो गया बट यूट्यूब फेसबुक का इनकम इतना नहीं है जितना यूट्यूब का आता है. यूट्यूब मतलब यूट्यूब से ज़्यादा अर्निंग होती है, बहुत ज़्यादा अर्निंग होती है. ये फेसबुक मतलब ऐसे टाइम पास जैसा रहता है. फेसबुक में कितना दिन लगा आपको.
फेसबुक में हो गया, उसके ज्यादा क्राइटेरिया ही नहीं है, क्राइटेरिया रहते नहीं, फॉलोअर चाहिए उसके। ऐसा है ना। बीच वाले नहीं लगाया क्या शुरू? जरूरत नहीं, बीच वाला स्क्रीन लगाया होता तो अच्छा जो है ना, ये जो वायर रहता है अच्छा। वो प्रेस करता तो कट जाता। अच्छा कट जाता है, अच्छा अच्छा। वो देता अपना काम, वो अपना काम करता, अपन अपना काम। अपने काम करने का जब फरक नहीं पड़ेगा ना उसे कोई। उससे क्या करना अपने को सब। हो सांगतो रेकॉर्ड म्हणून यही देख रहा था मैं कौन से। भैया चैनल को सब्सक्राइब करना हमारे। कर दूंगा ना, कि कोई बात है क्या? आपके लोगों का भी रील देखते जाए ना, उसमें क्या फर्क है? वही तो सब्सक्राइब कर देना कर देंगे। और देख लेना थोड़ा। मराठी समझती मराठी नहीं है। सब समझता है भी अपने। समझता है क्या? मराठी क्यों नहीं समझेगा? महाराष्ट्र में रहते तो महाराष्ट्र में, हाँ वो तो है। नहीं अभी कैसा होता है ना, अभी ऐसे भी रह रहा मैं यहाँ पे। अच्छा फिर तो आने ही वाली है। प्लम्बिंग और इलेक्ट्रिशियन का दोनों करते हो आप? है अच्छा, सिर्फ इलेक्ट्रिक का। मतलब भैया को वारंटी कार्ड वगैरह कुछ हो? हाँ ये है ना वारंटी कार्ड। उसका ये अपन वाटर सप्लाई बंद वगैरह कर सकते हैं ना, वो वही है ना वो जो आपने कॉक दिया हो उसको। भैया थोड़ा सा ना काठों पे खड़े रहना उसको। हाँ क्योंकि वो स्टूल थोड़ा बीच में पतला है। हाँ देख के, हाँ थोड़ा समोर। सो गाईज फायनली हीटर फिक्स करत आहे, कारण आता गरम पाण्याची जास्त नीड पडेल म्हणून। आम्ही आधीच बसवणार होतो, तर वेळेवरचे कामं यासाठी करतो आहे की पहिले अंदाजा घेतला की आपल्याला कधी करायला पाहिजे। तर आता फायनली आपल्या इथे हीटर लागलेलं आहे आणि आता डिलिव्हरीमध्ये गरम पाण्याची खूप जास्त गरज पडेल म्हणून फिक्स करून घेत आहे। सो इकडे बघू शकता तुम्ही, याचा बक्सा आहे, हा कुठला ब्रँड आहे तर गौरवने तुम्हाला सांगितलंच आहे। बंद है क्या? वायर आलं, चालू करूनच हलवा लागेल। हाँ चालू करो ना। कोणता फ्रॉन्टो नियो एकदम म्हणजे कॉम्पॅक्ट आहे ना, कॉम्पॅक्ट आहे तो थोडं ते राहते सिच्युएशन सही वाटत आहे। इकडे आभाळ आलेला आहे आणि हवा पण सुटली आहे, विजा पण होऊन राहिलेला आहे। चालू आहे लाईट, बघ तू कुठून बंद केलं? देखना भैया बटन चालू है ये तो इसके नल से तो पूरे पानी बंद हो गया। एक प्रेशर रहता है ना। अच्छा प्रेशर रहता है।